श्री स्वामी समर्थ. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावला पावलावर जरी संकट असली तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत घाबरायचं कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव, सगळं तुझ्या मनासारखं होईल. तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचं आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करत असतो. तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला असाल, पण आता तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची आता चिंता आम्ही स्वतः वाहतो आहोत. आयुष्यात जिथे कोणाचाच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार. जिथे कोणी श्रेष्ठ कोणी दुष्ट असा निवड नाही, कारण आईसाठी सगळी लेकरं सारखीच ना. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, म्हणून सर्व कर्म चांगले ठेवा. इतकं साधं गणित आहे आपल्या स्वामी आईचं. सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका, तेवढी आपली कुवत नाही. आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नका, स्वतः स्वामींशी जोडा. बाळा, आम्ही तुला आजवर इथवर सुरक्षित आणला आहे, मग पुढे का नाही नेणार. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती माझ्या शक्तीवर विश्वास ठेवते त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही. तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे. सहमत असाल तर प्रचंड स्वामीबळ पाठीशी असं टाईप करा. जो आजचा माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. जो सेवेकरी चांगले कर्म करत असतो त्याचे पाय खेचले जातात, त्याचीच निंदा केली जाते, परंतु निंदा अपमान सहन करून माझी सेवा करत असतो तोच खरा स्वामी भक्त आणि तोच खरा स्वामी सेवेकरी असतो. त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो. बाळा, जिंदगी आसान नहीं है, उसे आसान करना पड़ता है. थोडा धीर धरून आणि थोडं सहन करून भिवू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा. आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलंय. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्या चरित्र घडवतात. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. बाळा, तू चांगले कर्म करत राहा. तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं आहे त्यासाठी आता त्यांना त्यांच्या चुकांचा खेद वाटतो आहे. बाळा, जास्त विचार करत रडत बसू नकोस. सगळं छान होणार. तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार. फक्त दिवसातून 2 मिनिटं वेळ काढून माझं नाव घे. बघ, तुझ्याही आयुष्यात खूप मोठा चमत्कार होणार. तुम्ही आमचे भक्त असाल तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध तुम्हाला भोगावेच लागणार. आम्ही फार तर त्या भोगाला मागे पुढे करू शकतो, पण परिस्थितीने वश करून कळत घडणाऱ्या पापाचे परिवर्तन
विपरीत प्रारब्धात होऊ नये यासाठी तू आमचे नामस्मरण कर. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायलाही काहीच उरणार नाही. तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेले आहे. स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. बाळा, तू जेवढं गमावलं आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. फक्त तुझा आमच्यावर विश्वास ठेवून संयम ठेव. सगळं काही ठीक होणार आहे. स्वामी सांगतात, भूतकाळातच दुःख नसावं, वर्तमान काळाचं अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह तर नसावाच नसावा. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, राग आल्यावर रुसावं, पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडून जावं. भिवू नको, सदैव पाठीशी आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा भक्तांचे ईश्वराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वर भक्तांकडे येतो. त्यामुळे तू कितीही दुःखात असशील तरी घाबरून जाऊ नकोस. मी सर्व काही ठीक करणार आहे. स्वामी सांगतात, कुणा वाचून कोणाचं काहीच अडत नाही. कोणातच आणि कसलंच काय करणार, कारण आम्ही सांभाळणारे असतो. सहमत असाल तर स्वामी आई नेहमी माझ्या पाठीशी राहा अशी कमेंट करा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात, त्यांना ओळखताही येत नाही आणि आपण ओळखायला यायला पाहिजे. आपण जर त्यांच्या वरच्यावर बोलण्यावर विसंबून राहिलो तर ते आपल्याला महागात पडू शकतं. जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा, त्याच्या शांततेचं आणि विश्वासाचं कारण म्हणजे मी स्वतः देतोय. जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल काही शंका नाही. लवकरच तुझ्या या गोष्टींचा अनुभव तुला येईलच. स्वामी आई, मी तुमचं बाळ असं टाईप करा. बाळा, आम्हाला मानतेस ना, मग माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देईल. त्याच्यासाठी तर हा सगळा खेळ रचला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही जर तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे, स्वामींना सांगा. भगवंताला प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत भक्त दुःखी आहे तोपर्यंत भगवंत सेवा स्वीकारेल कशी? चिंता करू नकोस, सर्व काही ठीक होईल. तुम्ही देवांवर जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो. स्वामी म्हणत आहेत, क्षमा करण्याची वेळ आली आहे. राग सोडून द्या. तुम्हाला दुःखापद सहन करायची नाही. बाळा, जे तुझ्या भाग्यात लिहिलंय तेच घडणार. आणखी एक, आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कुणीच नसतो रे, हे लक्षात ठेव. सगळं मिळणार, फक्त धीर हवा. तयार असेल तर होय टाईप करा. स्वामी म्हणतात, आशा कधीच सोडून गमावून बसू नकोस. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सर्व आता संपलंय तेव्हा देव एक चमत्कार पाठवतो. तेही तुम्हाला धीर धरा, कारण काहीच कायम राहत नाही. काळ नक्कीच बदलत असतो. बाळा, तू कशासाठी किती धीर धरला हे जाणतो आम्ही. तुझ्या संयमाचे फळ तुला नक्की मिळेल, यावरच विश्वास ठेव. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आम्ही होतो, आम्ही आहोत आणि आम्ही असणार आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि आजच्या वेदनेपेक्षा उद्याचे जे साध्य होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित ठेव. जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी स्वतः असेन. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर आयुष्य जगायचं विसरून जाल.
म्हणून नेहमी स्वामींच्या विचाराने चला, आयुष्य खूप सुंदर होईल. तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. स्वामी तुला सांगत आहेत, अरे बाळा, प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होत नसते. प्रत्येकाला वेळ लागतो. तू टेन्शन कशाला घेतोस? मी आहे ना. मला चांगलं माहीत आहे तुला योग्य वेळी काय द्यायचंय. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपापल्या योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड होय. नेहमी धैर्य ठेव आणि कधी निराश होऊ नकोस, कारण ज्याने तुला लिहिले आहे तो ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे बरं का. खूप साऱ्या दुःखानंतर आता तुझ्या आयुष्याची नक्कीच सुखाची सुरुवात होणार आहे. बाळा, माझ्यावर तू खूप प्रेम करतो आहेस. तुझे जीवन इतके अद्भुत होईल की तुला नेहमीपेक्षा जास्त उडण्यासाठी पंख मिळतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीच आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे. तुझं इथून पुढचं आयुष्य खूप आनंदाचं असेल. एकटे जीवन जगणे कठीण आहे. भविष्यात काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे. हे अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची वेळ येते, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज म्हणतात, जीवनात तुमचा कोणीही कधीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुळीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याची सामर्थ्य त्या धुरामध्ये नसतं बरं का. माणूस चुकत असला तरी त्याला कळत नाही, पण आम्ही आहोत. अगं, माझ्या संपर्कात यायला सुद्धा पुण्याई लागते आणि मी तुमच्यात आहे. भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे. चमत्कार. चमत्कार म्हणजे काय ग? अगं, स्वतःवर विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडत असतो. आम्ही फक्त आणि फक्त प्रयत्नांना बळ देण्याचे काम करतो. प्रत्येक प्रयत्नांना आमची साथ असते. बाळा, काही गोष्टी तुझ्या हातात नाहीयेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळी काही गोष्टी तुझ्या हातात नसतात त्या माझ्यावर सोडून दे बरं का. एक वेळेस वेळ नक्कीच साथ सोडेल, पण मी सोडणार नाही. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहा असं करा. टाईप करून शेअर करा. बाळा, आम्हाला काहीही अशक्य नाही. ज्या क्षणाची तू वाट पाहतोस तो क्षण लवकरच तुझ्या आयुष्यात येईल. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. वेळोवेळी निर्मळ, निस्वार्थ आणि सत्कार्य करणाऱ्या या मनुष्याची परीक्षा जरी घेत असलो तरी त्यांची साथ आयुष्यभर मी सोडत नाही. दृष्ट दुराचारी माणसाला बहुत कुच असेल तरी त्याची साथ मी सोडणार नाही. तुमचं मन शरण जाणं गरजेचं आहे. केवळ डोकं झुकून ईश्वरी कृपा लाभत नाही. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. जर तुझे कर्म स्वच्छ असतील तर तुझा भाग्य सुंदरच असेल. केवळ सिद्धीच्या पाठीमागे लागून सिद्धी प्राप्त होत नाही. बाळा, प्रत्येक गोष्ट जर मनासारखी असती आणि तर आयुष्यात दुःखच सगळी संपली असती. अरे, जरा आयुष्यात दुःखच नसतं तर सुख कसं कळलं असतं? अरे, किती दिवसाचं आयुष्य असतं, आजचं अस्तित्व उद्या नसतं. म्हणून आनंदाने आणि दिलखुलास जगा. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझा भविष्य संपूर्णपणे माझ्या मुठीत आहे. तुमच्या संशयाचा सागर तरुण जाण्याची आम्ही श्रद्धेचंच गलबत दिलंय. अरे, त्या गलबत्यावर जिंकण्याचं धाडस कर. माझ्या आणि महाशक्तीचा दर्शन वादळात होणारच नाही असं नाही, ते वाऱ्याच्या झुळकेतच होतं.
अरे बाळा, तू खूपच काही करण्यास सक्षम आहेस. मी तुला दिलेलं मन खूप शक्तिशाली आहे. तू तुझ्या आयुष्यात खूप काही करू शकतोस आणि करणार आहेस. हा माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी खूप प्रेम करतो. आमची कृपा शोधावी लागत नाही, ती अनुभवावी लागते. एक वेळ जेवणाची भ्रांत असताना 2 वेळेस अन्न मिळतं, हे देखील आमची कृपाच की नाही? कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची ताकद ही देखील आमची कृपा. आता सगळं संपलंय असं वाटत असताना एक नवी उभारी घेऊन पुन्हा जगण्याची उमेद ही देखील आमचीच कृपा. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो की ज्यांची तुम्हाला अपेक्षा देखील नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले दिसायला लागतील आणि समजतील. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या न बोलण्याच्या प्रार्थनेने उत्तर दिले जाईल. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस. तुमचा देवावर विश्वास असेल तर माऊली टाईप करा आणि ज्यांना त्यांची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. सर्वांनी बोला, श्री स्वामी समर्थ. धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा, तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवीन. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्हाला हार मानली नाही. आशीर्वाद येत आहे, त्यावर विश्वास ठेव. मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे. त्याने त्याच्या सर्व भक्तांना दिले आहे की तो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही, उलट त्याला अनंत कालाचे जीवन मिळते. बाळांनो, सहमत असाल तर आत्ताच झालं की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण हे मनावर घ्या की मी या जगावर मात केली आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा की तुम्ही जिथे आहात तिथे सर्वत्र देव तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माऊली टाईप करा. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो की तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो तेव्हा त्याला माहिती होते की माझ्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. हार मानू नका. देव म्हणतो, तुमचे जीवन विनाशकारी विचारांनी भरलेल्या असण्याची गरज नाही. चांगले आणि सत्य गोष्टींनी तुमचे मन भरा. आपण कशासाठीही पुरेसे चांगले नाही, अशा विचारण्याऐवजी आपले जीवन चांगुलपणाने भरा. तू माझ्यासोबत सर्व प्रकारे गोष्टी करू शकतोस. मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. बाळा, तू माझ्यावर म्हणजेच तुझ्या देवावर, त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. तुमचा परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावांचा जयघोष लिहा. आणि जे भक्त संकटात आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनाचे सार्थक करेल. सर्वांनी तुमची काळजी घ्यायची आहे. स्वामी नेहमी तुम्हाला सुखात ठेवोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. सर्वांनी माझ्याबरोबर एकदा बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.